₹1 भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पीक विमा ₹20,000 आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आज 14 जिल्ह्यात पीक विमा हा सरकारने सोडला आहे। बँक खाते शेतकरी मित्रांनो एकदा तुम्ही नक्की चेक करायचं आहे। आता बँकेतील पैसे पटकन काढून घ्या असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले। बघा या ठिकाणी पीक विमा 20,000 जमा झाला। या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज सोडलेला आहे। बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विम्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून अनेकांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत। आज 14 जिल्हे, उद्या 14 जिल्हे आणि परवा दिवशी 8 जिल्हे असं टोटल 36 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप आता सुरू झालंय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा जमा होत आहे, किती टक्के शेतकऱ्यांच्या आता खात्यावरती हा पीक विमा जमा झालेला आहे, तुम्हाला पीक विम्याचे पैसे आलेत का, नक्की तुम्ही बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले, सूचना करण्यात आल्या की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाल्या लगेच काढून घ्यायचा आहे। याचं काय कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या समोर आता पुढे जाऊन समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होऊ लागलाय याची सुद्धा माहिती आता तुम्हाला इथे समजणार आहे। सकाळपासून या 9 जिल्ह्यामध्ये म्हणजेच मित्रांनो सकाळपासून आतापर्यंत 9 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे। इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत मित्रांनो पुढील 9 जिल्ह्यात हा पीक विमा सोडण्यात इथून पुढे येणार आहे। तर त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा बघा मित्रांनो, आता हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सकाळपासून आता सोडण्यात आलाय तर त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगतो। जर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर अजून पण पीक विमा जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आला नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते पण तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ₹1 भरून 2024 या वर्षामध्ये पीक विमा जर भरला असेल तर बघा कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पीक विमा सोडण्यात आलाय। तर त्या पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे मित्रांनो सोलापूर। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही जणांना ₹3,000 तर काही जणांना हा पीक विमा ₹3,000 काही जणांना सोडलेला आहे। तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कोणता आहे बघा किती सोडलेला आहे त्यानुसार बघा पीक तुमचं कोणतं आहे त्यानुसार पीक विमा तुम्हाला आज सोडण्यात आलाय। तर काहींच्या खात्यावरती त्यांचं शेती पीक बघून डायरेक्ट ₹15,000 सुद्धा पीक विमा त्यांच्या पिकानुसार सोडलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकांचं मोठं नुकसान मागच्या वर्षी झालं होतं, त्यामुळे अनेकांना ₹7,000 पीक विमा जमा झाल्याचे शेतकऱ्यांनी आत्ता सांगितलंय। तर बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की चेक करायचं आहे। आता सोलापूर जिल्ह्याचं मित्रांनो सांगितलं तर टोटल 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले। तर सकाळपासून या 9 जिल्ह्यात आता पैसे जमा होऊ लागले। त्यातील पहिला जिल्हा आता तुम्हाला सांगितला तो म्हणजे सोलापूर, दुसरा जिल्हा तो म्हणजे मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून पीक विम्याचे आता काहींना 5,000 तर काहींना 10,000 तर काहींना डायरेक्ट 20,000 इतका पीक विमा जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांची शेती जास्त आहे त्यांचं नुकसान 2024 मध्ये जास्त नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या खात्यावरती जास्त रक्कम सुद्धा त्यांच्या पिकाच्या मानानुसार हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा मित्रांनो बघा जालना जिल्हा। तर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा सकाळपासून जमा होऊ लागलाय। तर अजून कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये पीक विमा रात्री 12 वाजेपर्यंत जमा होणार आहे तर बघा आजच रात्री 12 वाजेपर्यंत हा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो कोल्हापूर जिल्हा। तर कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षी शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालं होतं। ₹1 भरून अनेक शेतकऱ्यांनी तशा प्रकारे अर्ज सुद्धा केला होता तर त्यांच्यासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। सर्वात जास्त पीक विमा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईसाठी आता मंजूर करण्यात आले पैसे, त्यांना जास्त पैसे आता त्या ठिकाणी देण्यात आले। त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो यामध्ये पैसे जमा झालेत तो म्हणजे मित्रांनो नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा आहेत आणि या द्राक्षाच्या बागामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे नुकसान 2024 या वर्षामध्ये झालंय। त्यांना 2024चा हा पीक विमा जास्त आलेला आहे। तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातील जर शेतकरी तुम्ही असाल आणि जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झालेला नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा।
त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट काहींना 3,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना डायरेक्ट 10,000 तर काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून जमा होऊ लागलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा झालाय का? तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं एकदा लक्षपूर्वक नक्की चेक करायचं आहे। जर झाला नसेल अजून जमा तर नेमकं काय करायचं आहे तेही या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पीक विमा सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होऊ लागलाय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा सकाळपासून जमा होऊ लागलाय। मला बघा, तुम्हाला तुमच्या बँकेचं खातं मित्रांनो चेक करायचं आहे। जरा बघा, कदाचित तुम्हाला पैसे आले पण असतील पण बँक खाते तुम्ही चेक करायचं विसरून गेला असणार, त्यामुळे लवकरात लवकर चेक करा। शेतकरी मित्रांनो, 2024 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतला होता, तर अशा काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा देखील झाला नाही। तर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळू लागला आहे। तर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा सकाळपासून पीक विमा जमा होऊ लागलाय। तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा पीक विमा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे, कारण रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा सोडण्याचे आदेश आता सरकारने दिले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंब्याची शेती केली जाते। आंब्या पिकाचं सर्वात जास्त पीक विमा असतो, त्यामुळे सुद्धा आंबे पिकं सुद्धा नुकसान भरपाई शासनाकडून मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होऊ लागले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर तुम्ही आहात तर तुम्हाला सुद्धा पीक विमा सकाळपासून जमा झालेले असेल, तुम्ही तुमच्या बँकेचे खाते एकदा नक्की चेक करायचं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो रायगड। बघा, रायगड जिल्ह्यामध्ये आता ही कोकणातला जिल्हा आहे मित्रांनो, या ठिकाणी शेती पिकांचं जास्त नुकसान होत असतं। या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकांचं पावसाळ्यामुळे नुकसान झाले असेल, या कारणामुळे त्यांना नुकसान झाल्याच्या कारणामुळे जर 1 रुपया भरून तुम्ही पीक विमा 2024 मध्ये या योजनेमध्ये अर्ज भरला असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा सकाळपासून तुमच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। हे अजून पण मित्रांनो तुम्हाला जमा झालं नसेल, पण तुम्हाला मित्रांनो अजून जमा झाला नसेल तर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा नक्की होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे रत्नागिरी हा जिल्हा रत्नागिरीचा फेवरेट हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असतो। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा सकाळपासून येऊ लागलाय। तर काही शेतकऱ्यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा पीक विमा येण्याची दाट शक्यता कृषी विभागाने आता स्पष्टपणे सांगितल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पाठवण्यात आता मित्रांनो आलेला आहे। जर तुम्ही तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डला लिंक केले असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलाय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट हा पीक विमा सोडण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यामध्ये असाल आणि तुम्हाला जर अजून पण पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही थोडं थांबायचं आहे। जर तुम्हाला आज पैसे आले नसतील तर उद्या परवा असे 2 ते 3 दिवसांमध्ये हा पीक विमा वाटण्याचे आदेश स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व अधिकाऱ्यांना आता दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण पीक विमा आला नसेल तर तुम्ही बीड जिल्ह्यातील आहात का एकदा नक्की चेक करायचं आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे। कारण या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी 2024 मध्ये घोटाळा करून पीक विमा घेतलेला होता। जर तुम्हाला अजून पण पीक विमा जर आला नसेल तर तुम्हाला उद्या परवा 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा मिळणार आहे। परंतु जर तुम्ही चुकीच्या मार्गाने म्हणजे गायरान जमीन दाखवून रोडकडेची जमीन दाखवून अशा प्रकारे तुमचा 1 रुपया भरून पीक विमा जर तुम्ही भरला असेल, तुमचा अर्ज जर नोंदवला गेला असेल तर तुम्हाला हा पीक विमा सोडला जाणार नाही। कारण स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले की जे गैरमार्गाने पीक विमा 2024, 2023, 2022 मागील 5 वर्षांमध्ये गैरमार्गाने पीक विमा घेतला असेल तर चुकीच्या मार्गाने जर घेतलेलं आढळलं तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळणारच नाही, वरून कारवाई सुद्धा करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आले।
त्यामुळे मित्रांनो, आता जे जिल्हे सांगितलेत यामध्ये जर पीक विमा तुम्हाला मिळाला असेल तर अभिनंदन, जर मिळालं नसेल तर उद्या परवा 2 ते 3 दिवसामध्ये केव्हाही पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।